बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील वाघोली येथील बीजेएस कॉलेजच्या बाहेर 4 जणांनी मिळून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये हा विद्यार्थी जखमी देखील झालाय. रॅगिंगच्या या घटनेनंतर परिसरामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बीजेएस कॉलेज परिसरामध्ये आणि कॉलेजच्या बाहेरच्या आवारामध्ये या आधी सुद्धा अशा प्रकारच्या हाणामारीच्या घटना, गुंडागिरीच्या घटना घडल्या होत्या. याबद्दलची तक्रार देखील नागरिकांनी पोलिसांना दिली होती. मात्र तरी सुद्धा वाघोली पोलीस ठाण्यामध्ये अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील नाराजी व्यक्त केली जाते. नागरिकांमध्ये देखील संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या घटनांमधील तरुणांचं, विद्यार्थ्यांचं धाडस वाढत चालल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. या घटनेनंतर आता संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच कॉलेज परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी सुद्धा आता नागरिकांनी, पालकांनी आणि काही विद्यार्थ्यांनी सुद्धा केली आहे. मात्र या रॅगिंगच्या घटनेनंतर आता विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दरम्यान या मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर चिटणीस प्रशांत जमदाडे यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांना एक विशेष निवेदन दिलेलं आहे, निवेदन सादर केलेलं आहे. दरम्यान वाढत्या गुंडागिरीच्या घटनांमुळे परिसरांमध्ये नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलंय. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी आता पालकांकडून, नागरिकांकडून केली जाते.